मी मानसी. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी असून मी सध्या 23 वर्षाची आहे आणि मी आता स्वतःच्या पायावरती उभी आहे. मी एका चांगल्या कंपनीमध्ये एका सुपरवायझर पदावरती काम करते. माझं गाव हे माझ्या कंपनीपासून खूप लांब आहे. त्यामुळे मी कंपनीसाठी रूम घेऊन राहत आहे. मी ज्या ठिकाणी राहते तिथे माझ्यासोबत आणखी 3 मुली राहतात. आम्ही मिळून राहतो. ज्या वेळेला कामाला जायचे त्यावेळेला काही मुली रूमवरती असायच्या आणि त्या कामाला जायच्या त्यावेळेला मी रूमवरती असायचे. असं आलटून-पालटून आम्ही कामाला जायचो. त्याही वेगवेगळ्या भागातून आल्या होत्या. बऱ्याच दिवसानंतर आमच्यात खूप मैत्रीही झाली होती. आम्ही खूपच एकमेकींच्या जवळ आलो होतो. आम्ही एकमेकींना आमचे सुखदुःख सांगायला लागलो होतो. तसं त्यातील एक माझी मैत्रीण रुपालीने मला विचारलं, मानसी, अगं तुला कोण आवडतं का? कंपनीमध्ये. तेवढ्यात मी म्हणाले, तसं माझं काहीच नाही. मी फक्त काम करण्यासाठी आले आहे. मला अशा गोष्टी आवडतही नाहीत आणि हो, माझ्या घरातल्यांनी माझ्यावरती खूपच विश्वास ठेवला आहे. मला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते ज्या मुलासोबत म्हणतील त्या मुलासोबत मी लग्न करणार आहे. कारण की माझ्या इथपर्यंत येण्यासाठी माझ्या घरातल्यांनी खूपच कष्ट घेतलं आहे, याची मला जाणीव आहे. असं म्हटल्यानंतर रुपाली म्हणाली, अगं ते सर्व ठीक आहे. आम्हीही त्या सगळ्या गोष्टी मान्य करतो. परंतु आपण घरापासून लांब राहतो. मग थोडासा आपल्याला सुद्धा एक एन्जॉय हवाय ना. म्हणून म्हणाले, बाकी काही नाही. मी म्हणाले, मग तुझं काय आहे का? तेवढ्यात रुपाली म्हणाली, हो, मला एक मुलगा आवडतो. रमेश त्याचं नाव आहे आणि तोही माझ्यासोबत एकत्रच कंपनीमध्ये काम करतो. पुढे जाऊन आम्ही लग्नाचा विचार करतोय आणि तोही माझ्यासोबत लग्न करून एकत्र कुटुंबात राहण्याचा विचार करतोय. तसं मी म्हणाले, रुपाली, तुला खरंच वाटतं का की तो मुलगा तुझ्यासोबत लग्न करेल? रुपाली म्हणाली, हो, मला विश्वास आहे त्याच्यावरती आणि माझ्या प्रेमावर देखील. आमच्यात बराच वेळ गप्पा झाल्या. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि झोपलो. काही वेळाने रुपाली म्हणाली, अगं तुला कामाला जायचं नाही का? मी दचकन उठले आणि म्हणाले, अगं हो, मला झोपच लागली. मला कळालंच नाही. मी चटकन निघून गेले. त्यानंतर मी कामाला गेल्यानंतर रूमवरती रुपाली आणि तिचा आवडणारा मुलगा हे दोघे असायचे. ही गोष्ट मला कळायला खूप वेळ लागला. एके दिवशी मी कामावरून अर्ध्यातूनच परत आले. माझ्या डोक्यात खूप दुखत होतं. म्हणून मी माघारी आले आणि पाहिलं तर रूमच्या बाहेर एका मुलाच्या चपला होत्या. मी हळूच दार वाजवलं. दारातून बंद होतं. मी खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला. मी खिडकीतून पाहिलं तर रुपाली खाली झोपली होती आणि रमेश तिच्या अंगावरती झोपला होता आणि रुपालीच्या मांड्या वर करून जोरजोराने मारत होता आणि रुपाली ओरडत देखील होती. रमेशने तिचे तोंड दाबून धरले होते आणि मागून जोरजोराने मारत होता. दोघांच्याही अंगावरती कसलीच कपडे नव्हती. तरी देखील रुपाली रमेशला धक्का देण्याचा प्रयत्न करत होती. सोड म्हणायची प्रयत्न करत होती. परंतु तो काही सोडायला तयारच नव्हता. मी खिडकीतून हा सर्व प्रसंग पाहत होते. रमेश हा एखाद्या जनावराप्रमाणे तिच्यासोबत वागत होता. रुपालीलाही खूप छान वाटत होतं, कारण तो तिला खूप आवडत होता. आणि काही वेळाने रमेश शांत झाला. त्याने तिला जोराचा झटका दिला. मी पाहिलं तो पूर्ण ओला झाला होता घामाने आणि रुपालीही पूर्ण भिजली होती आणि शांत झाले होते. रमेश हा बाजूला गेला. त्याने त्याची पॅन्ट घातली आणि रुपालीला सरळ उठून बसवली आणि तिने खिडकीतून पाहिलं. मी तिला खिडकीत दिसले आणि ती घाबरली. तेवढ्यात मी बाजूला गेले आणि दरवाजावर थाप मारली. रुपाली उठली आणि तिने अंगावरची ओढणी घेतली आणि दार उघडलं आणि मला पटकन आतमध्ये बोलावलं.
मी आतमध्ये गेले आणि मी आज सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. मी काही बोलायच्या आधीच रुपाली म्हणाली, "हे बघ, ही गोष्ट कोणाला सांगू नकोस. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि आम्ही काही दिवसातच लग्न करणार आहोत." तेवढ्यात मी म्हणाले, "अगं, मला काही प्रॉब्लेम नाही, परंतु तुम्ही जे करताय ते लग्नानंतर करायचं असतं." तेवढ्यात रमेश म्हणाला, "अगं, तसं काही नसतं. आपल्या याच्यावरती असतं. जाऊ दे रुपाली, मी जातो." असं म्हणून तो चटकन निघून गेला. त्यानंतर बराच वेळ मी जे पाहिलं ते माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हतं. मी काही वेळानंतर रुपालीला विचारलं, "अगं, कोण होता तो? तो आणि खरंच दिसायलाही छान होता. मलाही त्याच्यासोबत एक आकर्षक निर्माण होऊ लागलं होतं. म्हणून मी रुपालीला विचारलं होतं आणि मी ओळखलं." रुपाली म्हणाली, "म्हणून तर मी म्हणाले होते, तुलाही एखादा मुलगा कोण आवडतो का? बघ." तेवढ्यात मी म्हणाले, "नको, मला नको." आणि तो विषय मी तिथेच थांबवला. त्यानंतर 8 दिवसांनी रुपालीने आणि रमेशने लग्न केलं. मी ही गोष्ट माझ्या घरी सांगितली. घरातले म्हणाले, "तुला लग्न करायचं आहे का? आम्ही तुझ्यासाठी चांगला मुलगा पाहतो." मी म्हणाले, "नको, आत्ताच मला काही गोष्टी करून दाखवायच्या होत्या." परंतु रुपालीने जे केलं ते किती चांगलं आहे की नाही हे मला माहीत नाही. परंतु तिने ज्या मुलावरती प्रेम केलं, खरंच त्या मुलानेही तिचा विश्वास तोडला नाही आणि ते दोघेही एकत्र सुखी आहेत. खरंच बऱ्याच कमी मुलींना सोबत या गोष्टी होतात. त्यातीलच एक रुपाली होती. मी ज्या रूमवरती होते त्या रूमवर असे बरेच किस्से झाले होते. त्यातलाच हा किस्सा रुपालीने मात्र प्रेम करताना खूपच विचार करून केला असावा. म्हणूनच तिचं ते आज टिकलं. नाहीतर अशा बऱ्याच मुली शारीरिक छळ होऊन देखील आज एकटे पडले आहेत. यावरती आपण विचार करायला हवा. धन्यवाद.